गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आता जर आपण शनिवार रविवारमध्ये झालेल्या डेव्हलपमेंट जर पाहिल्या तर जशी अपेक्षा होती तसं काहीच झालेलं नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प आणि जिंगपिंग यांची जी मीटिंग होती, म्हणजेच जी चायनामध्ये त्यांनी व्हिजिट केलं होतं, तर अशी अपेक्षा होती की शनिवार रविवारमध्ये त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल आणि चायना जो आहे तर तो इराणला थोडंसं थांबवून युद्ध थांबवण्याच्या परिस्थितीमध्ये येईल. परंतु असं घडलेलं नाही आहे मित्रांनो. पूर्णपणे भ्रमनिरास हा डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला आहे आणि त्यामुळे जगाचा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे ऑइल प्राईस पुन्हा एकदा इन्क्रीज व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण अशी शक्यता होती की कुठेतरी हे युद्ध थांबू शकतं, परंतु हाच लास्ट चान्स होता. कारण आता इराणला कंट्रोल करणारं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. जर ते चायनाचं ऐकत नसतील किंवा चायना त्यांना जर काही सांगतच नसेल थांबण्यासाठी, तर साहजिकच आहे की या गोष्टीमध्ये आता हे युद्ध आता आपण काय म्हणू शकतो की फार इझिली थांबण्यासारखं नाही आहे. कारण याच्यामध्ये मध्यस्थी करण्यासारखं किंवा इराण अशा कोणाच्या एखाद्या देशाचा ऐकेल असा कुठलाच देश नाही आहे. तर मग आता त्या गोष्टीमुळे काय झालं, शनिवार रविवारमध्ये इराणनं काही ड्रोन्स सौदी अरब आणि काही UAEवरती पाठवले. तर त्यातला एक UAEमध्ये पडला त्यांचे जे काही न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे त्याच्या आसपास. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ऑइल प्राईस जे आहे तर ते $110च्या आसपास पोहोचलेले आहेत क्रूड ऑइलचं. आणि हे झाल्या इंटरनॅशनल गोष्टी. त्यामुळे जर आपण पाहिलं तर इंटरनॅशनली पूर्ण जगातले जे काही मार्केट्स आहेत ते म्हणावे एवढे असे काही स्ट्रॉंग दिसत नाही आहेत. जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते मोस्टली थोडेसे लोअर ट्रेड करत आहेत. जर युरोपियन आणि एशियन मार्केट पाहिले तर तेही मोस्टली US मार्केटलाच फॉलो करताना दिसत आहेत. जर आपलं गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं की मार्केट साधारण एक 100 ते 110च्या पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. जर टेक्निकली त्यासाठी आपण सपोर्ट पाहिला तर 23,500 हा एक चांगला सपोर्ट आपल्याला तिथे सापडतो. जर तो फर्स्ट हाफमध्ये जर ब्रेक झाला तर आपण काय म्हणू शकतो की मार्केट सेल ऑन राईजच्या मोडमध्ये कंटिन्यू होईल आणि तिथनं खाली 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 सरकत येईल. आणि जर तो आपण 23,500वरती जर समजा सपोर्ट घेतला आणि मार्केटने जर समजा वरती बाउन्स बॅक करण्याचं ठरवलं किंवा तशी जर परिस्थिती असेल तर साधारण 23,800च्या आसपास मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं. स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती नक्कीच चालू राहील. यामध्ये आता सगळ्यात एक मोठी न्यूज येते ती म्हणजे विप्रोने जे काही खराब परफॉर्मन्स दिलेला आहे तर त्यामुळे आता नेक्स्ट जे काही असेसमेंट असतं त्याच्यामध्ये विप्रो हा निफ्टी 50च्या बाहेर जाणार आहे आणि त्याच्यामध्ये BSEची एंट्री होणार आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची. त्यामुळे खूप सारे पॅसिव्ह फंड्स जे आहेत तर ते BSEमध्ये येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जे काही गुड न्यूज आहे BSE संदर्भातली तर ती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अदानींसंदर्भातही गुड न्यूज आहे, त्याचा एक काल व्हिडिओ मी बनवून पाठवला होता. तर मग आता बाकीच्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर ॲज इट इज सगळं काही आपल्याला व्यवस्थितच पाहायला मिळते. परंतु एकच गुड न्यूज आहे ती म्हणजे की शुक्रवारी चक्क FISनं बाईंग केलं होतं. साधारण 1,1300 कोटींच्या आसपास बाईंग केलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने चक्क 2,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. तर मग आता पाहूयात की FIs पुन्हा परत येत आहेत किंवा साधारण 2-3 दिवस तर त्यांनी खरेदी केलेलं आहे. परंतु त्याच्यामागे एक रूमर आहे, एक अशी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की RBIनं एक प्रपोजल दिलेला आहे फायनान्स मिनिस्ट्रीला की जो काही कॅपिटल गेन टॅक्स आहे जे तिकडनं म्हणजे फॉरेनवरनं आपल्याकडे इन्व्हेस्ट करतात तर त्याच्यामध्ये काहीतरी रिलॅक्सेशन आपण दिलं पाहिजे असं प्रपोजल आहे. आणि आता हे कितपत खरं किंवा कितपत खोटं ते सांगता येणं सध्या तरी अवघड आहे. कारण कुठल्याही जे काही सोर्स आहेत तर तिथनं जेन्युइन सोर्सकडनं कुठलीही इन्फॉर्मेशन येत नाही आहे. फक्त ब्लूमबर्गमध्ये ही न्यूज आली होती, त्यामुळे ब्लूमबर्ग फारच रेप्युटेड पेपर आहे, तर त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवावा वाटतो. आणि म्हणूनच आपण जर पाहिलं तर त्याच्या बिहाफ आपल्याला जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत तर ते थोडंसं बाईंग करताना पाहायला मिळत आहेत. तर मग पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन डेव्हलप होतं ते. तर मग आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर फार जास्त काही नाही आहे. मार्केट मे बी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करेल.
फार जास्त पॅनिक सिच्युएशन तर नाही आहे, कारण ज्या काही गोष्टी ॲब्झॉर्ब व्हायच्या तर त्या ॲब्झॉर्ब झालेल्या आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे थोडंसं थांबणंच गरजेचं आहे, परंतु मार्केट एवढ्या इझिली वर जाईल असं बिलकुल वाटत नाही. त्यामुळे आता रिलायन्स काय करतो त्याच्यावरती जास्त लक्ष ठेवावं लागेल, कारण विंडफॉल टॅक्स गव्हर्नमेंटनं पुन्हा एकदा वाढवलेला आहे पेट्रोल डिझेलच्या जे काही एक्सपोर्ट आहेत तर त्याच्यावरती. मग त्याचाही साधारण निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला रिलायन्सवरती पाहायला मिळेल. तर मग होप सो हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.